सो गाईज यांनी आता एग्स लावायला स्टार्ट केलंय. मेल आता फर्टाईल पण करतोय. A few moments later. सो ॲज यू कॅन सी स्लेटवर एक पण एग नाहीये. त्यांनी सगळे खाऊन टाकले. क्या बोला तूने? नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला लास्ट ह्याच्या आधीचा व्हिडिओ एक माहित असेल ज्याच्यात आपण बोलत होतो का की एंजल्स अंडी देणार आहेत. फायनली तो दिवस आला. मला वाटतं एक वीक घेतील, पण त्यांनी 2-3 दिवसातच दिली अंडी. आम्ही सेकंड डे ला रेकॉर्ड करतोय व्हिडिओ. त्यांनी काल अंडी दिलेली. कालचा पण मी शॉर्ट रेकॉर्ड करून ठेवलाय. सो गाईज यांनी आता एग्स लावायला स्टार्ट केलंय. मेल आता फर्टाईल पण करतोय, कारण मगाशी काय करत होता की अंडी दिली आणि तो स्वतःच खात होता. सो अशी काही जास्त अंडी दिली नाही आहेत. मगासपासून ही लोक एक दोन अंडी आपली लावत आहेत. ही फिमेल आहे आपली आणि हा मेल. मला वाटलेलं एक वीक घेतील, बट यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच अंडी द्यायला स्टार्ट केलं आहे. लेट्स सी. फर्स्ट टाईम ही लोक एग्स ले करतायत. सो छान वाटतंय. आपली पेअर खूप दिवसापासून आपण यांना साईडला ठेवत होतो, आयसोलेट केलेलं. त्याचा कुठेतरी रिझल्ट मिळाला आहे. नाव वी आर कन्फर्म की हे पेअर आहेत आणि करेक्ट गेस केलेलं मी, कोणता मेल कोणती फिमेल. सो ठीक आहे, चांगलं वाटतंय. अजून म्हणजे नवीन पेअर आहे, सो त्यांना एवढी आयडिया नाही आहे कसं काय करायचं आहे. अंडी पडतायत ती स्वतःच खात आहेत, म्हणजे अजून त्यांना ती प्रॉपर जमत नाही आहे तसं अंडी लावायला त्या प्लेटवर. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे, बघू. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. गुड साईन की एकदा तरी अंडी दिली ना, मग एक कन्फर्मेशन होतं आपल्याला आणि नेक्स्ट टाईम हळूहळू ओके होतील. अंडी खात होता, त्यानंतर काय झालं की थोड्या वेळानंतर तो स्वतः फर्टाईल करायला लागला. जसं त्यांची प्रोसेस असते तो स्वतः फर्टाईल करायला लागला. तर मला वाटतं आता राहतील. ठीक आहे. तर मग ओव्हरनाईट आम्ही जायला दिलं आणि काही अंडी ना, म्हणजे असं वाटत होतं की ती अंडी नाही आहेत, पूर्ण अशी एक काय बोलतो, एक स्टिकी सबस्टन्स निघत होता ना, तसं प्रॉपर अशी काय अंडी दिली फुल फ्लेज. सो आता काय झालं, मी म्हटलं राहू दे, रात्रभर बघूया. नेक्स्ट डे सकाळी, म्हणजे आज सकाळी मी उठून बघितलं तर एक पण अंडी स्लेटवर नव्हती. त्यांनी सगळी खाऊन टाकलेली. सो ॲज यू कॅन सी स्लेटवर एक पण एग नाही आहे. त्यांनी सगळे खाऊन टाकलेत आणि काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट टाईम ते हळूहळू शिकतील, एग्स फर्टाईल करतील, हॅच करतील, सगळं होणार आहे. आपण पेशन्स ठेवायचा आहे आणि कधी असं होत असेल तुमच्या एंजल्ससोबत तर थोडं पेशन्स ठेवा, चालतं. गिव्ह देम टाईम. आता ठीक आहे, जसं आपण लास्ट व्हिडिओत बोलत होतो ना, वी आर नॉट एक्सपेक्टिंग मच फ्रॉम देम. सो तसंच आहे की न्यू पेअर आहे, यंग पेअर आहे. हे होतं म्हणजे जर मी पण ऐकलेलं, मी पण रिसर्च केलं, स्टडी केली, त्याच्यात मला कळलं की यंग पेअर आहे. तो इनिशियली 1-2 वेळा दे ईट देअर एग्स, तर दॅट इज नॉर्मल, कारण त्यांना माहीत नसतं. आणि हळूहळू आता मी त्यांना जसं आहे तसे ठेवणार आहे, सेपरेट करून. त्यांना कम्युनिटी टँकमध्ये मिक्स नाही करणार आहे. लेट देम ले एग्स. अजून 1-2दा देऊन दे, खाऊन दे, काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू ते म्हणजे त्यांना कळेल कसं असतं, काय करायचं. नंतर बघूया, त्यांना मी सेपरेट टँकमध्ये शिफ्ट करीन, कारण एक तरी आपल्याला लॉट घ्यायचा आहे त्यांच्या बेबीजचा. सो एकदा अंडी घातली की ती पिल्लं त्याच्यात राहते, त्यांना नंतर आपण शिफ्ट करून ते बघूया कसं काय होतं. सो तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतोय? जर कोण इथे ब्रीडर असेल, जो व्हिडिओ बघत असेल, किंवा ज्यांना कोणाला एक्सपिरियन्स असेल, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन की कसं असतं प्रोसेस, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता फर्स्ट पेअर ब्रीड करताना. त्यांच्यात काय काय चेंजेस असतात, काय काय त्यांचे बिहेवियर असतो, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही हॉबी अशीच ग्रो करत राहूया. सी यू देन इन द नेक्स्ट व्हिडिओ. बघूया यांचं काय काय प्रोग्रेस आहे, मी दाखवत राहीन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सपोर्ट करा, सारा करा, वॉटेवर.